महत्त्वाची बातमी परभणीमध्ये महादेव जानकरांची गाडी मध्यरात्री अडवण्यात आली आहे। तरुणांकडून गाडीची तपासणी करण्यात आली। महादेव जानकर यांनी हा आरोप केला आहे। गाडीमधील कागदपत्र फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। गाडी अडवत जानकरांच्या पीए आणि चालकाला धमकावल्याचा आरोपही केला जातोय। मवियाचे उमेदवार संजय जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा जानकरांचा आरोप आहे। जानकर रत्नाकर गुट्टेंच्या तक्रारीनंतर मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाही, आमदार साहेब माझ्यावर नव्हते। आमदार साहेब पुढे ऑफिसमध्ये बसले होते। मी आणि राजाभाऊ फड आणि मोहन फड आम्ही आत बसलो होतो। विशेष म्हणजे एक आमदार माझे आमदार होते, माझ्या पक्षाचा युवकचा अध्यक्ष आणि मी जेवण करत होतो आत बंगल्यात। आणि बाहेरच्या ऑफिसमध्ये आमदार साहेब रत्नाकर गुट्टे साहेब बसले होते। पीएला बी थोडं धमकावण्याची भाषा केली होती। त्यांना मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो की लोकशाही मार्गाने इलेक्शन व्हावं। मी बरीच इलेक्शन पाहिले ती केले ती, या देशभर मी फिरतो या, तर हे योग्य नाही। तर मवियाचे उमेदवार संजय जाधवांच्या कार्यकर्त्यांवर जानकरांनी हा थेट आरोप केलेला आहे। परभणीमध्ये महादेव जानकर यांची गाडी मध्यरात्री अडवण्यात आली आणि तरुणांनी गाडीमधले असलेले पेपर जे ते फाडण्याचा प्रयत्न केला असा सुद्धा आरोप करण्यात आला आहे। नजीर खान आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नजीर, नेमका हा काय प्रकार आहे? पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? कोण होते हे तरुण? काय माहिती मिळू शकलेली आहे? मध्यरात्री 1 ते 1:30 दरम्यान महादेव जानकर हे एका कार्यकर्त्याच्या घरी जेवण करत असताना त्यांचा पीए आणि ड्रायव्हर हे दुसऱ्या ठिकाणी जेवायला जात असताना काही तरुणांनी त्यांची गाडी अडवली आणि गाडीमध्ये पैसे वाटतात का या संशयावरून कार्यकर्त्यांनी गाडी अडवत गाडीची तपासणी केली आणि कागद फाडाफाडी करण्याचा प्रयत्न केला असा आरोप महादेव जानकर यांनी केला आहे। आणि ते कार्यकर्ते खासदार संजय जाधव यांचे कार्यकर्ते असल्याचा त्यांनी आरोप केला आहे।